काही मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. मम्मी बनवते आता स्वयंपाक. माझे ना सगळं बाकीचं काम आवरून झाले. पार्लर पण आवरले, कपडे धुतले, घर आवरले. घर उद्या ना आम्हाला किचन आवरायचं आहे सगळं, आणि अजून हॉल आवरायचं आहे. तर अजून इतके काम आहे आम्हाला. मम्मीला ब्लाऊज शिवायचे, कस्टमरचे संध्याकाळी द्यायचे, मला पण पिकअप हॉल करायचं आहे. आणि मग तेवढं काम झालं मग आम्हाला ना हॉल आवरायचं आहे सगळं. तर ना आधी ब्लाऊजचं ते काम पूर्ण करायचं आहे. त्याची भाजी बनवते मम्मी. उद्या बाजार करावं लागेल. मागच्या बुधवारी पण बाजार नव्हता केला. उद्या मीच जाईल. उद्या लई बाजार करायचं आहे, सामान आणायचं. आलं लसूण धवलं का वासाला? हे काय तिथं त्या कढईमध्ये लय डागन ग. नाही डाळ तेलकट होती ती आधी. तिथं काल पापड्यान ते तळले. कोणतं? हा घे दादू. अजून पण असते ना बाई. इकडे बाई दादाला काम दिलंय फॅन पुसायचा. हा फॅन खोलून मला पुसायचा आहे. आतमधून तो लय खराब झालाय. ते ना आता जेवण झालंय आणि मी ना आता साड्यांना फॉल लावते. तर 1-2 साड्या त्यांना फॉल लावायचे राहिले होते, म्हणजे आणायचेच राहिले होते. तर फॉल पण आणले. आता ना मी फॉल लावून घेते, हात शिलाई करते, आणि मम्मीने जे ब्लाऊज शिवून ठेवले त्यांना हुक्का पण बसवते. ब्लाऊज शिवायला अजून एक शिवायचं आहे ना त्यांचंच. मग एवढं झालं का मग सगळं आवरून घ्यायचं. तोपर्यंत ना मी हे कॅरेट आणि ते किचनमध्ये नेऊन ठेवते. बाकड्यावरच खाली आणि पॉट खाली पण आहे ना पसारा आहे, तो काढून घ्यायला. मी सगळं वळवून जाईल. कलर लय फ्रेश आहे ना. हा लय फ्रेश आहे, पण कपडा एकदम असा धागे निघते. धागे निघू राहिले पण. मशीन चालते चांगली, एकदम भारी चालू राहिली. कधी कधी काय होतं काय माहिती. काय माहिती ते टिकल्यांचे ब्लाऊज शिवले का सोय मोडले का मोडले सगळी सेटिंग जाते तिची बाई. घेऊशी नाही वाटत, पण मग कस्टमर सगळे ब्लाऊज आपले तर शिवते नाही, तो एक ब्लाऊज पण शिवेन असं होतं. काल पण आले आरीवर्क. काल आरीवर्कचेच येते तिन्ही पण. शिवावं तर लागणारच. त्याला मी माझं पिकअप हॉलचं झालं सगळं काम आता. हा ना, इंटरलॉक करायचे. काही कस्टमरचे हे आणायचे राहिले अस्तर आणि ते. ते वरचे लेसून ते खाली आले सगळ्या. येणं वाढून ते आज केलं किती वेळावर हे करतो. एक घेतलं सगळे निष्ठून उलटे जाऊन दे. डायरेक्ट मोटर जोडून नसतं नळीने धुवून काढू. सगळे धूळ जाळे निघून जाते. पाऊस पण पडला काल ना, वातावरण ती धूळ पण दबली बाहेरची. ना आता सगळा पसारा काढून ठेवला इकडं. मम्मीचं ब्लाऊज शिवेपर्यंत ना मी सगळं आवरून ठेवलं. ते कॅरेट आणि ते किचनमध्ये नेऊन ठेवले. आता फक्त ना कॉट झाकायचं राहिला, तेवढं कॉट झाकून देतो. मामाची कामाची पिशवी पण इथंच, त्याच्यात मशिनरी ते ड्रिल मशीन आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित झाकावं लागेल. मशीन पण इथं मध्ये आणले. मला माहीत होतं हा कागद एकदम परफेक्ट बसणार आहे. कॉट थोडंसं पुढं वाढणं मम्मी. सगळी खिडक्यांमधली धूळ काढली मी मशीनने. ते पाला साचल होता, पाला बाबीचा पाला होता सगळं. आम्ही आता इकडचं आवरेल काढलं. हॉल सगळं धुवून बिन झाला आमचा. सुकला सुद्धा तो.
आपल्याला ते कोकिलचे अनेक पावसाचं तयारी वातावरण करतो इतकं झालंय. बरं का? ते पाऊस पडणार आहे. एवढं गरमट आहे त्याने हॉल सुद्धा एवढं सुकून गेलं उष्णतेने. आता एवढं ना आम्हाला सगळं चांगलं लावायचं आहे. इतका पसार झाला एवढं मी खणलं ओढलं दम लागला. आता मम्मी करते. या फारच्या मस्त सगळ्या लावून देऊ इथं आपण. लय फरचे आपलं त्यातून मागं पैकी ती. एवढं सगळं खणलं मी. मम्मी पावडं सापडच तर हळूच बरं का ते पायाला लागन. मी एवढं ओढते आता खाली. नको मी सोडते. थोडंसं ओढायचं आता फक्त. पाऊस आला ना लय भारी तांबडा दाबून पाय कुठं घाबरू राहिला? आपलं. गेलो रोड तुला लय फिरवलं ते मी. येईन बरोबर घरी कुठं जायचं? पाऊस जर आला ना असं दाबून जाईल ना. लय बरं दाबून जाईल. हा ना. काल करायला असतं ना काल पाऊस आला होता. ना 4 वाजले आणि मी ठेवते चहा. मम्मीने तेल पसार आवडतं कारण सगळं हॉलमधला पसार आहे ना इकडं आणून ठेवलं होतं. त्याच्यामुळे निम्मान्याला आहे आता तिकडं. आणि इतकं फ्रेश वाटतंय ना हॉल. इतकं भारी वाटते आता. पण दोन दिवसांनी म्हणण्यापेक्षा उद्याच हाय तशीच धूळ होईल. परत जाळीन ठेवतील. उद्या आम्हाला किचन आवरायचं आहे आता मम्मीनं सगळं पसारा लावून देते. जे कामाचं आहे ना तेच ठेव इथं. जे बिन कामाचं आहे वाटलं तर आपण ते कॉटमध्ये टाकू मम्मी. जो रिकामा असेल त्याच्यामध्ये. हा कारण काही ड्रेसचे कापड आणि ते उरलेलं आहे माझं. ते आपण कॉटमध्ये टाकू. म्हणजे नाही का सापडत आम्ही कुठं ठेवतो लक्षातच राहत नाही. आता ना पहिले चहा करते मी. दादा आता परत चहा करतोय त्याला. त्याने ना दुसरी चहा पावडर आणली आता मामाकडून आणली का? मंजूवरून आणली का? मला वाटलं अक्कन दिली काय तुला? दुकानातून आणली का? मला वाटलं अक्कन दिली काय? अक्का कहाचे का रे? रेड लेबलचा आहे. कोणता आहे हा? रेड लेबल. प्रमोशन ए दादू काय? झाकून ठेव नीट. नाही तर डब्यात. मला नाव वाचू दे ना. रेड लेवल आहे. मी तर खोक्यावर म्हणले. लाल चहा होईन आता त्याचा. तुझा घेन मम्मी. काय मी कसं आहे दादे लागतो? घेते की एक चमचा नको बाबा. टेस्ट घेऊन पाय तू पण. चहा पावडर खाऊन पाहिजे. त्या याच्यावर झाकण ठेव दादा. ही ए, राहू दे. ते केवढा ठेवलं राहू दे. ते गाठच बाकी घेतलास ना आपण खाली. मम्मीचं चालू आहे आता साड्यांमध्ये ब्लाऊज पीस काढायचे. इकडं चालू आहे क्लास. बाई सवड नाही. हा ना ब्लाऊज कटिंगला आल्या घेऊन. मम्मीने मोठं सगळे माप पीस आहे. काढले. मोठं मापी म्हणून ड्रेस नाही घेतली का? फॉल आणि ते आणावं लागेल त्यांना. आमची चालू आहे आता जिलेबी करायचं. मस्त पोह्याची जिलेबी मला लय आवडती. सगळ्यांनाच आवडती. चुलीवरच करायची होती. इकडं काय टाकले शिजायला. काल पाऊस झाला सगळं सरपण वाढलं झालं. मला ना आता तूप करायचं. मी तूप करणार आहे. 2-3 दिवसापासून चालू तूप करायचं पण वेळच भेटाना. शेवटी आता किती 8 वाजत आले असन. बनवूनच घेते तूप आता. गॅसवरतीच ठेवावं लागेल कारण सरपर्यंत ते वल्ल झालेलं आहे पावसामुळं. आता गॅसवरतीच करावं लागेल. तर पहिले साय दळून घेते मी. मस्त जिलेबी झाली. भाकरी बाजरीच्या गरम गरम. डाळ बसला जेवायला. भूक लागली त्याला. ग्लास नाही घेतले का? लय भारी वास येतोय जिलेबीचा. वाटतं आता मस्त जेवण करतो आम्ही सगळे. ते ना 9 वाजले आणि ना मी ना रॅकमधले सगळे भांडे काढले. आम्हाला आहे ना घर आवरायचं आहे आता. म्हणजे ना आता सामान काढून ठेवायचं आहे आणि सकाळी आवरणार आहे घर. कारण उद्या आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. परत भाऊंच्या घरी काय आम्ही तिकडे जायचं आहे सकाळी. तर सकाळी लवकर आहे ना आम्ही घर धुवून घेणार आहे. त्याच्यामुळे आता भांडे काढून ठेवले ना तर सोपं जाईल सकाळी. आम्ही नाही कोट आहे ना सगळ्यांवरती नेतोय. सगळी जागा रिकामी करायची. एवढं केलं आवाज येतो तिचा. धूळ पाहिजे किती. आणि तिथं खालीवर जागा आहे. त्या दिवशी झाडलेलं होतं तरी त्याच्या खाली लगेच जाळे तयार झाले. ना सगळं घर रिकामं झालंय आता.
ते खालचं आहे ना ते जाळेल ते भरून घेते त्यापर्यंत ते काही कांद्याचे वेगळं चालेल. आणि इथं याच्या आता मागे एवढं घाण आहे ती काय? जाऊ दे ते नळीने धुवून जाईन आता नाही गं. भिंतीला लागलेले आहे ना. हं. ते पिशव्या काढायचं राहिले पाहिजे तिथून रंगपंचमीने हा टॉवेल कसा झालाय कलरने टॉवेल हे बाक आहे ना तिकडे घेऊ आपण सकाळी पाहिजे ते हे निघालं तरी रोज झाडीतो आपण मग रोज बरं झाली तू तिथं काय? जागा रिकामीच ठेवावं लागेल तिथं सामान होतं ना नाही आता रिकामच ठेवायचं. हा. जाळीच नाही होणार. रिकामं झालं. आता मी एवढं आवरून घेतो आम्ही हे सगळं बसून गडबड ठेवायचं हम्म. नसतं. 10 वाजेपर्यंत सगळं आवरून जाईल हा. आपल्याला.